बालाजी मंदिराकडे जाण्यासाठी आम्ही सज्ज झालेलो आहोत। मेघंकर बालाजी मंदिर, मेघरचं नावाजलेलं तीर्थ आहे। बालाजींचं पुरातन मंदिर आहे। मेहकर नगरीसुद्धा खूप पुरातन आहे मेहकर। चला तर मग आपण जाऊया आता बालाजी मंदिराकडे। या इथून आपण बालाजी मंदिराकडे वळतो आहोत डाव्या हाताने। हे बालाजी मंदिराकडे जाण्याचा रस्ता। बालाजी मंदिराकडे जाण्याचा रस्ता। बालाजी मंदिर या ठिकाणी गाडी चालवणे म्हणजे काही सोपी गोष्ट नाही। अशा प्रकारचा हा रस्ता, इथे काही सोपं नाही गाडी चालवणे। परंतु मेहकर जे बालाजी आहे त्यांच्या दर्शनाची ओढ जाम होण्याची शक्यता होती, पण रस्ते अवघड आहे। अशा प्रकारची मेहकर नगरी आहे। चला तर आता बालाजी मंदिर अगदी जवळ आलेलं आहे। थोड्याशा अंतरावर बालाजी भगवंताचं दर्शन आपल्याला होणार आहे। हे मार्केट विजिबल कैमरामैन हमारा फोकस कीजिए, सब मार्केट वगैरे पीछे मागची गल्ली वगैरे घेऊन घ्यायचं। आता आपण जातोय बालाजी मंदिराकडे। जय श्री बालाजी मंदिर। इथून आता खाली जात आहोत। हे आलेलं आहे बालाजी मंदिर। अजून उजव्या हाताने, इथून उजव्या हाताने वळायचं। उजव्या हाताने वळल्यानंतर अगदी आता आलेलो आहोत आपण बालाजी मंदिरात। हे आहे बालाजी मंदिराचं गेट। इथे लागलेल्या आहेत या भरपूर गाड्या, ते पार्किंगची व्यवस्था आहे। पण आपण मेन मंदिरासमोर आपली बाईक लावतोय आपण। आतमध्ये गाडी जाण्यास बंदी आहे। तर आपण आलेलो आहोत बालाजी मंदिर। बालाजी मंदिराच्या गेटवर फोकस करा। हे आहे बालाजी मंदिर, मेघंकर संस्थान बालाजी मंदिर, ज्याची आपण मनमोकळेपणाने वाट बघत आहोत। चला रामकृष्ण हरी मंदिर, चला बालाजी मंदिरामध्ये दर्शनासाठी। पाठीमागची घ्यायची। मेघंकर बालाजी मंदिर अतिशय पुरातन मंदिर, त्याला खूप इतिहास आहे। हे प्रवेशद्वार, पुरातनकालीन दरवाजे, हे बालाजी मंदिराचा परिसर। बालाजी मंदिराचा कळस घ्या मग। बालाजी मंदिराचा कळस घ्या। सगळे गेले काय? सगळे गेले तिकडे। चला मग आता बालाजी मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी जाऊया। तिथे पादत्राणी काढा, तुम्ही तिकडेच व्ह्यू ठेवा। नाही आता जातो। चला तर मग बालाजी मंदिर काम आहे। मेघंकर बालाजी मनाला मोहित करणारे आमचे बालाजी भक्त। जय हरी गोविंद, जय गोविंद, जय हरी गोविंद। या मौली समोर बालाजी भक्त। जय जय गोविंद, जय हरी गोविंद, जय जय गोविंद। अशा प्रकारचं आपलं बालाजी मंदिराचे इथे येऊ सगळ्या भाविक भक्तांसाठी मंदिरामध्ये दर्शन। भगवंत असे आहेत बालाजी मंदिरांचा। आणि
त्यांचं वाऱ्याप्रमाणे सुद्धा ते रंगाचे कत परिधान करतात भगवंताचे. आणि भगवान सारंगधर बालाजीचं अजून एक महत्त्व म्हणजे आपले प्रभू श्रीरामचंद्रांचं जे मंदिर आहे आणि तिथे नुकतीच जी 22 तारखेला प्राणप्रतिष्ठा झालेली आहे, ती मूर्ती आणि ही मूर्ती सेम दिसतात. भगवंत सेम वाटतात. जय जय गोविंद, जय हरी गोविंद, अशा प्रकारचे पुरातन मंदिर. मनाला मोहून टाकणारा हा परिसर. नमस्कार. चला तर सारंगधर बालाजी की जय. ओम शांती शांती शांती. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वंदे विष्णुवरं सर्वलोकैकनाथं. बालाजी भगवंताजवळ भूदेवी माता, लक्ष्मी माता, सगळ्या देवी देवतांचा निवास आहे. आणि दशावताराचे सर्व अशा साईडला सर्व अशा प्रकारचं आपण बघू शकतो. इथे माहिती दिलेली आहे दशावताराची. ओम शांती. जय गोविंद, जय हरी गोविंद.